हेमंत मंगळे चॅनलमध्ये आपण अलीकडेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, लातूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतीय डाक विभाग यामधल्या पदभरती संदर्भात काही व्हिडिओज अलीकडे पाहिलेत. त्यानंतर आता पुनश्च एकदा RRB भारतीय रेल्वे अंतर्गत 311 रिक्त जागेसाठी महाभरती करण्यात येणार आहे. त्याकरता भारतीय रेल्वेने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्या जाहिराती संदर्भात आपण आज माहिती बघणार आहोत. तेव्हा हेमंत मंगळे चॅनलला आपण सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. भारतीय रेल्वे RRB अंतर्गत 311 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरिता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून दिनांक 30 डिसेंबर 2025 पासून ते दिनांक 29 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीचं नाव आहे RRB आयसोलेटेड भरती 2025. यामध्ये 7 पदे आहेत. पहिलं पद वरिष्ठ पब्लिसिटी निरीक्षक, 15 पद, आणि याकरता शैक्षणिक अर्हता आहे पदवी किंवा संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा. दुसरं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड 3. पुन्हा सांगतो, प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड 3 याकरता 39 पद रिक्त आहेत आणि त्याकरता जी शैक्षणिक अर्हता आहे ती आहे 12वी विज्ञान. नंबर 3 मुख्य विधी सहाय्यक, एकूण 22 पदे आणि त्याकरता विधी पदवी म्हणजे लॉची डिग्री असणे गरजेचं आहे. नंबर 4 कनिष्ठ भाषांतर हिंदी, एकूण रिक्त पदे 202, हिंदी किंवा इंग्रजी पदव्युत्तर पदवी व भाषांतर डिप्लोमा. नंबर 5 स्टाफ अँड वेलफेअर निरीक्षक, एकूण रिक्त पद 24, याकरता पदवी व संबंधित क्षेत्रात डिप्लोमा. नंबर 6 पब्लिक प्रॉसिक्युटर, 7 पदे, त्याकरता सुद्धा विधी पदवी म्हणजेच लॉ डिग्री असणं गरजेचं आहे. नंबर 7 सायंटिफिक सहाय्यक, रिक्त पदे 2, याकरता मानसशास्त्रातील द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे एकूण 311 पद आहेत. पुन्हा एकदा सांगतोय, पहिलं वरिष्ठ पब्लिसिटी निरीक्षक 15 पदे, दुसरं प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड 3 39 पदे, नंबर 3 मुख्य विधी सहाय्यक 22 पदे, नंबर 4 कनिष्ठ भाषांतर हिंदी 202 पदे, नंबर 5 स्टाफ अँड वेलफेअर निरीक्षक 24 पदे, नंबर 6 पब्लिक प्रॉसिक्युटर 7 पदे आणि नंबर 7 सायंटिफिक सहाय्यक 2 पदे, अशी एकूण 311 पदांकरता ही जाहिरात RRBच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात सविस्तर जी माहिती आहे ती माहिती ऑफिशियल वेबसाईट RRBची जी आहे https://www.rrbapply.gov.in या वेबसाईटवर आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. तर आपण ती इन्फॉर्मेशन, ती माहिती तपासून घ्यायची आहे आणि जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्याच्या संदर्भातले डिटेल्स बघून घ्यायचे आहे स्वतः. आणि अर्ज करण्याचा जो दिनांक आहे तर 30 डिसेंबर 2025 ते अंतिम तारीख आहे
29 जानेवारी 2026 म्हणजेच 29 जानेवारी 2026 पूर्वी आपल्याला या पदांकरता अर्ज करायचे आहेत, तेव्हा सर्वांनी सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर आपले अर्ज भरायचे आहे आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण नोकरीविषयक जाहिरातींकरता हेमंत मंगळे हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.